श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती। तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन आणि या सद्गुरु तत्वाचं, सद्गुरूंच्या स्तवनाचं इथे स्मरण आणि चिंतन चाललेलं आहे। हे चिंतन अशा दृष्टीने चाललेलं आहे की समर्थ म्हणाले, नकळे नकळे नेती नेती, म्हणजे श्रुती माता, वेद, उपनिषद, आमच्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याचा ज्याचा म्हणून आम्ही आधार घेतो आहोत, ज्याचा ज्याचा म्हणून आम्हाला आधार आहे, ज्याचं ज्याचं म्हणून आम्हाला अधिष्ठान लाभलेलं आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाला काही ना काहीतरी अधिष्ठान हे लाभलेलं असतं। तसं आमच्या भारतीय संस्कृतीला वेद, उपनिषद आणि श्रुती या सर्वांचं अधिष्ठान लाभलेलं आहे। आता ही श्रुती जी आहे, ही श्रुती वाक्य हे त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून निर्माण झालेली आहेत आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून निर्माण झालेली श्रुती माता या श्रुतीच्या माध्यमातून, या वेदांच्या माध्यमातून, या उपनिषदांच्या माध्यमातून या सर्वांनी काय केलं की नकळे नकळे नेती नेती, म्हणजे सर्व वर्णन त्यांनी केलं। सृष्टीमधल्या यच्च यावत अशा प्रकारच्या सर्व घटनांचं, सर्व वस्तूंचं, सर्वांचं त्यांनी वर्णन केलं। वेद आणि उपनिषदामध्ये या सगळ्या वनस्पती शास्त्रांपासून प्रत्येक जीवजंतूचंही वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे। मग अशा वेद आणि उपनिषदांचा आमच्या संस्कृतीला लाभलेला वारसा आहे आणि हा वारसा, हे अधिष्ठान, आम्हाला त्याची जाणीव नसते, जाणीव करून घेण्याची जाणीवही आमच्यामध्ये नसते। आम्हाला असं वाटतही नाही की आमच्या या नरदेहाचं, या जीवनाचं, या आम्ही जिवंत आहोत त्या जिवंतपणाचं एकदा कधीतरी अधिष्ठान शोधावं, त्याचं कधीतरी आम्ही जे काही आम्हाला लाभलेलं आहे ते आम्ही कधीतरी शोधावं। आम्ही आमच्या घराण्याचा इतिहास सांगतो, आम्ही आमची परंपरा सांगतो, आम्ही आमची कुळं सांगतो, आम्ही आमचा वंश सांगतो, पण हे सगळं सांगत असताना या सर्वांचंही एक अधिष्ठान वेगळं आहे आणि ते अधिष्ठान आम्हाला आमच्या या सद्गुरु तत्वाच्या रूपानं आमच्या समोर आहे। बाकी इतर गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा नाही। याचं कारण असं की हाच विचार करता करता आपल्याला आपलं एक जन्म, किती जन्म जातील मला माहीत नाही, एका जन्मामध्येही आम्हाला हे कळू शकत नाही, इतकं हे मोठं सार आहे। अशा सद्गुरु तत्वाचं स्मरण समर्थांनी सांगितलं की या ठिकाणी श्रुती ही खरं पाहता आत्मविद्येची आई आहे, आत्मविद्येची माता आहे, आत्मविद्येचं अधिष्ठान आहे। पण अशी श्रुती माता सुद्धा ज्या ठिकाणी स्तवन करायला गेल्यानंतर ती सुद्धा म्हणते, मला याचं स्मरण करता येत नाही, ते मला कळत नाही। नकळे नकळे नेती नेती, जिथं नेती नेती म्हटलं जातं म्हणजे मला ज्याचं वर्णन करणं शक्य नाहीये। मग अशा तत्वाचं मी काय स्मरण करावं, कसं स्मरण करावं, या स्वरूपाच्या ठिकाणी असणारं जे तत्व आहे त्या तत्वाचं मी कसं स्मरण करावं, म्हणून समर्थ म्हणाले की नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती। श्रुती मातेनं सुद्धा जिथं हात टेकलेले आहेत, श्रुती मातेनं सुद्धा ज्या ठिकाणी मी वर्णन करू शकत नाही असं म्हटलेलं आहे, मग अशा स्वरूपाचं, अशा तत्वाचं मी काय स्मरण करणार। इथे तर समर्थांनी केवढं स्वतःकडे लीनता घेतली आहे पहा। आपण असं म्हणू का स्वतःला कधी मूर्ख?
आम्ही स्वतःला मूर्खही कधी म्हणणार नाही आणि आम्हाला मूर्ख म्हणलेलं आवडतही नाही आणि आवडणारही नाही. आम्हाला आवडेल का मूर्ख म्हटलेलं? नाही आवडत. पण इथे समर्थ म्हणतात, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. म्हणजे स्वतःकडे मूर्खपण घेतायत, स्वतःकडे कमीपण घेतायत, स्वतःकडे लीनता घेतायत, स्वतःकडे कमीपणाचं जराही सगळं सार त्यांच्याकडे होतं, तत्व होतं, एवढी शक्ती होती, एवढं सामर्थ्य होतं. समर्थांच्याकडचं सामर्थ्य काय किती अगाध आहे. पण अशा शब्द भांडार ज्याच्याकडे आहे, अशा सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी समर्थ जाऊन बसलेले आहेत आणि ते समर्थ म्हणता आहेत की तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. म्हणजे त्या सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी माझ्यासारख्या मूर्ख, याचा अर्थ की मतिबंद, मूर्ख याचा अर्थ की त्या विषयाचं परिपूर्ण जाण मला नसलेला, अशा अर्थानं समर्थ स्वतःकडे ते लीनता घेत आहेत. म्हणून अशा सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी पहा, समर्थांच्या सान्निध्यामध्ये इतके शिष्य आहेत, इतके भक्तगण आहेत, पण विशेष समर्थांचे कल्याण, समर्थांचे उद्धव स्वामी, समर्थांचे दिवाकर गोसावी, समर्थांचे दिनकर स्वामी, या सगळ्या समर्थांच्या सेवकांच्या मध्ये, समर्थांच्या शिष्यांच्या मध्ये समर्थांनी ज्यांच्यावरती परिपूर्ण कृपा केली, आणि ही कृपा म्हणजे फक्त काही ठराविक काळापुरती केली असं नाही, अखंड जन्मांजन्माचं पिढ्यानपिढ्याचं कल्याण समर्थांनी या सर्वांचं केलेलं आहे. आणि ते कल्याण ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवाला मिळालं, हे कल्याण ज्यांनी स्वतः अनुभवलं, असे समर्थांच्या सान्निध्यातले शिष्य आणि असे समर्थांचे भक्त जेव्हा समर्थांची स्तुती करतात, समर्थांचं स्तवन करतात आणि त्या समर्थांच्या स्तवनामध्ये या दासबोधाचं चिंतन करतात. दासबोध हा सद्गुरु कृपेनं आणि सद्गुरूंच्या तत्वानं भरलेलं एक सुंदर अशा प्रकारचं रत्नांचं भांडार आहे. या दासबोध ग्रंथामध्ये या तत्वाचं परिपूर्णतेनं आकलन आणि परिपूर्णतेनं दर्शन आपल्याला घेता यावं आणि ते दर्शन घेताना मीही त्या तत्वाशी एकरूप व्हावं, मीही त्या तत्वाशी समरस व्हावं, असं ते समर्थांचं तत्व आहे. आणि म्हणून समर्थ म्हणाले की अशा सद्गुरु तत्वाचं मी चिंतन करू शकत नाही, अशा सद्गुरु तत्वाचं मी खऱ्या अर्थानं आपल्याला जिथे स्मरण करू शकत नाही, कारण स्मरण करायला गेल्यानंतर मी तेच होऊन जातो. त्याला ओळखायला गेल्यानंतर मी माझं अस्तित्व संपवून तिथे टाकतो. अशा तत्वाचं चिंतन आणि स्मरण समर्थ या सद्गुरु स्तवन या विषयांच्या अनुषंगानं आपल्या समोर ठेवत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.